थँक्यू सो मच विकी जय शेवाळ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक असोसिएशन शहापूर तालुका तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेगर आणि तसेच विद्यमान सरपंच प्रथम नागरिक आणि या विभागाचे भाग्य विधाते आणि तसेच शहापूर सरपंच संघटनेचे अध्यक्ष सर्वमान्य गणेशजी कांबडी साहेबांच्या वतीने तुम्ही पाहतात आदिवासी सरपंच चषक 20-25चा तरार दिवस क्रमांक 4 आणि सामना जो आता मैदानाचा आपण आतमध्ये पाहतात मॅच नंबर 3 टीम कुडशेत आणि त्यांचा विपक्षामध्ये आपल्याला फाईट करताना दिसणार आहे. टीम मी कोथलेकर बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा अंपायर्स जर बॅटिंग साईडकडे ऑल एकच ट्रॅक्स असतील तर इट्स ओके, बट डिफरंट असतील तर पॅनल्टी. चला आपण सामन्याला आता सुरुवात करूया. कारण एक कलर असेल कोणताही तर इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. बट डिफरंट जर तुम्ही यूज कराल तर जे नियम आहेत त्याप्रमाणे 2 रनची पॅनल्टी मिळणार आहे. सलाम ही जोडी देवेंद्र आणि प्रदीप आणि बॉलिंग मार्कवरती भारत दरम्यान तयार होतं फर्स्ट ओव्हरसाठी. सामन्याला होत आहे सुरुवात. दोन्ही टीम्सला विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पगला बॉल राऊंड विकेट. यावेळेस पगलाच बॉल फ्रंट फूटवरती येऊन खेळायचं होतं. वाईड ऑफ ऑप्शन हा बॉल टाकला होता, बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही. डॉट बॉल नाही सुरुवात दरम्यान ते करत असताना बॉलर भारत. 4 ओव्हरचा सामना मी कोथलेकर बी आणि त्यांचा अगेन्स्ट कुडशेत शिव स्पोर्ट्स कुडशेत अशी ही लढत आपण पाहत आहोत. बॉल फक्त उंच गेला. फिल्डर येतात काऊ कॉर्नर लॉंग ऑनचे फिल्डर पोहोचले. याच कॅच पकडली जाईल. जबरदस्त रनिंग कॅच कंप्लीट करत असताना फिल्डर धक्का लागला हा पगला आणि बॅटर बाद झालेत प्रदीप. धक्का पगला लागला. डॉट बॉल आला आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटर इथे अपयशी राहिले. धक्का पगला लागला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर मयूर दरम्यान क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता येतात. पॉवर प्ले सुरू आहे. 2 फिल्डर इनफिल्डचा बाहेर आहेत. एक डीप मध्ये मिड विकेटला आहे. त्याचप्रमाणे एक लॉंग ऑन ठेवला गेला. शफल होऊन खेळलेत आणि चांगलाच फटका खेळलेत कारण स्क्वेअर लेग फाईन लेग इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतला. डीप मध्ये स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नव्हता. बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. पगला दमदार फटका. या पगला 17 मधला चौकार. चौकार पगला धावफलक 4. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं हवेमध्ये. फिल्डर आहेत कव्हरला. कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता इथे मिळेल आणि आता बॅटर बाद झालेत मयूर. धक्का लागला दुसरा टीम कुडशेतला. धक्का दुसरा लागला. आता
क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता मोहन आलेत. स्टेप आउट झाला मोहन आणि बॉल फील्ड झाला. रनआउटची शक्यता आणि बॅटर पोहोचले सेफली क्रीज मध्ये. सिंगल इथे मिळेल. स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉल आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं गॅप भेदण्याचा प्रयत्न होता बट गॅप भेदता आला नाही आहे. बॉल फील्ड झाला कव्हर रिजनला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर मिळेल फक्त एक सिंगल. धावफळकी एका धावेत समोतेने स्कोर काढता जाऊन पोहोचला 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफळकावरती. 5 धावा धावफळकावरती अखेर फील्ड प्लेसमेंट विषयी आपण चर्चा करत होतो. इनफिल्डमध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. त्याचप्रमाणे ठीक त्यांचा मागे जर थोडं आपण पाहिलं तर डीपमध्ये मिड विकेटला देखील एक फिल्डर पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये तसेच फाईन लेग शॉर्ट थर्ड आणि पॉईंट एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर. नेक्स्ट बॉल. यावेळेस हॅमर्टचं करायचं होतं. बॉल तर कव्हर रिजनमध्ये खेळायचा होता बट बॅटची आतली काढायला लागली. येतोय डॉट आणि अशा प्रकारे पगला षटकाचा खेळ समाप्त. पगला षटकामध्ये एकूण 5 आणि धक्के लागलेत 2. येस थँक्यू. जे स्वयंसेवक असतील व्हॉलेंटियर, चला बॉन्डलेचा ताबा घ्यायचा. जय कोळी आपण लगेच बॉन्डलेचा ताबा घ्यायचा. स्वयंसेवक बघा लेट रिपोर्टिंग केली दॅट्स वाय 2 रनची पॅनल्टी आणि ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे दॅट्स वाय देखील 2 रनची पॅनल्टी. सो टोटल 4 रनची पॅनल्टी टीम मी कोथलेकर बी टीमला ही पॅनल्टी आहे. ड्रेसिंग 2 रनची पॅनल्टी आणि लेट रिपोर्टिंग दॅट्स वाय 2 रनची पॅनल्टी. कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघ अगदी योग्य वेळेवरती हजर होता बट तुम्ही नाही राहिले हजर. दॅट्स वाय 2 रनची पॅनल्टी. आणि एक गोष्ट आम्ही याआधी क्लिअर केलेली आहे की ट्रॅक्स तुम्हाला एकच कोणता तरी कलर चॉईस करायचा आहे आणि त्याच सर्व कलरचे ट्रॅक्स तुम्हाला परिधान करायचे. डिफरंट असतील तर 2 रनची पॅनल्टी मिळेल. धावफलक आता आपण 4 ॲड करूया. धावफलक आता 9 ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर बॉलर गुरुनाथ द्रमाणे या दुसऱ्या षटकामध्ये चला वेळ कमी घ्या विनंती असेल. एक्स्ट्रा वेळ प्लीज घेऊ नका. फील्ड प्लेसमेंट आता इनफिल्डमध्ये जे 4 फिल्डर आहेत फाईन लेग आणि त्याचप्रमाणे शॉर्ट थर्डमॅनला जो फिल्डर आहे पॉईंट एक फिल्डर कव्हरला पाहायला मिळतो आणि त्या व्यतिरिक्त सर्व फिल्डर डीपमध्ये आहेत. पण ग्लास बॉल पुल केला ऑन साईडला गॅपमध्ये डीपमध्ये मिड विकेटचे फिल्डर धावले जरूर बट हा बॉल त्यांना देखील बीट करून एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. चौकार येतो. पगलाच बॉल अगदी जर आपण पाकलं गेलं तर हाफ ट्रॅकर त्याचा फायदा इथे घेतला. चौकार येतोय. धावफळ 13 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन शॉर्ट पिच बट मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचू शकणार नाही आहेत. नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. फिल्डर येत आहे डीपमधनं. बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. धावफळक आता 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफळकावरती. 14 धावा धावफळकावरती आहेत आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर आमचे तिन्ही अंपायर्स जर आपण पाकले अभिजित सावंत सर, साई स्पोर्ट शहापूर आवर्जून हे नाव त्यांना पाकल्यानंतर मुखामध्ये येतं कारण शहापूरचं क्रिकेट गाजवलं एक काळ आणि आज ॲज अ ऑफिशियल अंपायर म्हणून ते क्रिकेटची सेवा करतात. तसेच अजितजी पुत्रन सर स्वतः U23 MC ऑब्झर्वर आहेत आणि एक काळ यांनीही गाजवला. यावेळेस देखील बॅक ऑफलाईन डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही आहे. बॅकअपला खेळाडू येतात. हलकीशी मिसफील्ड झाली बट चेंडू फील्ड होईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. आणि तसेच सुमितजी देशमुख सर याच विभागामधले आहेत. ते देखील एक नामवंत खेळाडू एक काळ त्यानेही गाजवला. आणि हेच राखले की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोस्ट ऑफ जे आपण अंपायर्स पाहतो एक काळ गाजवलेला असतो बट क्रिकेटशी जे नातं जुळलेलं असतं ना, जो रिलेशन बनलेला असतो तो तुटायला नाही पाहिजे. सुरुवात क्रिकेटमधनं केली आपला अंतही क्रिकेटमध्येच होईल आणि क्रिकेटमध्येच आपण रुजू या भावनेने ऑफिशियल अंपायर म्हणून ही प्रामाणिक सेवा क्रिकेटची ते करतात. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय.
धावफलक जर आपण पाहिलं 16 ऑन द बोर्ड, 16 धावा धावफलकावरती. आणि आणखीन 2 चेंडूंचा खेळ या सेकंड ओव्हरमध्ये बाकी आहे. फुल लेंथ लॉफ्टेड ड्राईव्ह, लॉंग ऑफचे फिल्डर पोहोचलेत बट त्यांना बीट करून बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. थँक्यू रिजन, थँक्यू. चौकाराला शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हरमधला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा ग्रेस, धावफलक 20 आणि खेळ बाकी येत्या 2 ओव्हरचा या पहिल्या सत्रामध्ये. तांबडमाल बी आणि त्यांचा अगेन्स्ट दोऱ्याचा पाडा. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा, त्यांचा अगेन्स्ट तांबडमाळ बी अशी लढत आपण पाहणार आहोत. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा, तुमचा ड्रेस किट कलेक्ट करा आणि पहिलं सत्र जेव्हा समाप्त होईल तेव्हा टॉससाठी हजर राहा. थर्ड ओव्हर बॉलर अनिल दरवान या तिसऱ्या षटकामध्ये तयार होतात बॉलिंग मार्कवरती. 12 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं बॅलन्सेबल खेळ, बिकॉज 20 धावा धावफलकावरती 2 विकेट देखील गेलेत आणि इथं 2 ओव्हरचा खेळ बाकी. थर्ड ओव्हर पहिला बॉल पुल करायचं होतं, बॅटचा टोला लागलाय, फिल्डर येत आहे डीप मधनं, मिड विकेटचे फिल्डर पोहोचले चेंडू पर्यंत, बॉल फील्ड झाला करेस आणि तोपर्यंत सिंगल धाव फलकात 21. हा प्रश्न मलाही पडला की बघा आतापर्यंत जेही बॅक ऑफ लेंथ बॉल टाकले गेले ते अतिरिक्त गतीनेही नाही आहेत, बट तरी सुद्धा लाईन पिक करणं हे बॅटरला उघड राहिलं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण मी कधीही सांगेन की जर तुम्ही क्रिकेट खेळतात तर क्रिकेटचे जे बेसिक्स आहेत ते तुम्ही तुमचं परफेक्ट करा, तेव्हा जाऊन तुम्ही हा खेळ चांगला खेळू शकता. आता देखील बॅक ऑफ लेंथ बट तरी सुद्धा मिस टायमिंग. स्वतः बॉलर आता पोहोचतात कॉटन बॉल च्या स्वरूपामध्ये. इथे धक्का आणखीन एक आणि धक्का लागला. हा तिसरा बॅटर बाद झाले देवेंद्र. धक्के आतापर्यंत 3 लागले. आता मैदानात सातामध्ये क्रमांक 5 वरती सचिन दाखल होतात. क्रमांक 5 वरती सचिन बॅटिंग करण्याकरिता आलेत, बट संघ त्यांचा अडचणीमध्ये, कारण धाव फलक 21 आणि जर आपण पाहिलं तर 3 धक्के लागलेत. पार्टनरशिप बनवणं कधी फार महत्त्वाचं राहतं क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण तुम्ही जेव्हा बॅटिंग करता पार्टनरशिप बनते तेव्हा एक चांगल्या टोटलची न्यू तुम्ही रचता. आता देखील चेंडू फक्त उंच गेला, फिल्डर येतात डीप मध्ये, मिड विकेटला डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक सफलता इथे मिळेल. सचिन आले आणि आता सचिन जातील देखील. धक्का लागला हा चौथा. थँक्यू. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही ऐकला सोनाली भोईर यांच्या आवाजामध्ये. आदिवासी सरपंच चषक गोटेगर गावचा आणि
ज्यांचा खऱ्या अर्थाने संयुक्त विद्यमानाने तुम्ही ही स्पर्धा पाहतायत विद्यमान सरपंच प्रथम नागरिक गोटेकर गाव गणेशजी कांबडी साहेब तसेच आई गावदेवी स्पोर्ट्स गोटेकर वतीने ही स्पर्धा बॅट्सिकडा शॉर्ट थर्डला फिल्डर मिस्टेक घडली बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार इथे येतो आणि नशिबाचा चार धाबा कारण तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नव्हता बट तरी सुद्धा शॉर्ट थर्डला जे फिल्डर होते ते कुठे ना कुठे मी म्हणेन की थोडे लेझी लागले कारण बॉल फील्ड होणं आवश्यक होतं बट बघा टेनिस बॉलचं एक वैशिष्ट्य नेहमीच राहिलं की आउटफील्डमध्ये हा बॉल जेव्हा ना ट्रॅव्हल होतो ना तेव्हा पडल्यानंतर हलकासा तरी वळण लेफ्ट राईटला घेतो आणि तिथेच फिल्डरला ते जज करावं लागतं आणि तिथे जर मिस्टेक घडली तर त्यात नंतर बॉल फील्ड करणं अवघड होऊन जातं चौकार इथे येतो धावफलकाचा 25 धावा धावफलकावरती आणि खेळ बाकी आहे येत्या 2 चेंडूंचा या थर्ड ओव्हरमध्ये अनिलने हे षटक चांगलंच टाकलं कारण एकंदरीत 2 विकेट 5 धावा आतापर्यंत अनिलने दिला आणि 2 चेंडूंचा खेळ आणखी बाकी यावेळी शफल होऊन इम्प्रोवाइज करायचं होतं ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे डॉट बॉल दरम्यान ते येतोय खेचून मारायचा होता कारण एक विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट होती की डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर प्रयत्न बॅटरने एक्झॅक्टली त्याच एरियामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला कधी कधी काय होतं की ॲज अ बॅटर तुम्ही याही गोष्टीचा उल्लेख करा विचार करा की फील्ड प्लेसमेंट आपण कशा प्रकारे भेदू शकतो पण त्या विपरीत काही गोष्टी पाहायला मिळतात आता फुल लेंथ बट मिस टायमिंग आता देखील बॉल हवेमध्ये लॉंग ऑन ला फिल्डर डाऊन दी बॉल कॅच पकडली जाईल आणखीन एक धक्का आणि धक्का हा लागला 5वा अर्धी टीम आता डगआउट मध्ये थँक्यू सर नक्कीच या ठिकाणी कोठेकर ग्रामपंचायत सरपंच गणेशजी कांबळे यांचे स्नेही मित्र दिलीपजी किरपण साहेब या ठिकाणी या स्पर्धेत उपस्थित झालेत हेमंतजी डिंगोरे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलीपजी किरपण साहेबांचा यथोचित सत्कार करावा न्यू बॅटर क्रमांक 7 वरती विपुल आलेत आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलर रवी दरम्यान तयार होतात मोहन पहिलाच बॉल फेस करत असताना उडवला बॉल हवेमध्ये आणि फिल्डरने लाजवाब एफर्ट्स दाखवलेत आणि बॉल सेफली फील्ड केला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली बॉल फील्ड केला लाजवाब फिल्डिंग जे फिल्डर त्या रिजम मध्ये होते गुरुनाथ यांची लाजवाब फिल्डिंग आपण पाहिली 4 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या एकंदरीत असं वाटलं की बॉल गेला की काय बट लाजवाब फिल्डिंग सेफली फील्ड केला अंपायर नेक्स्ट बॉल आता लोवर फुल टॉस ऑन साइडला खेळलं डीप मध्ये मिड विकेटला आता गॅप आणि आता संधी नाहीये फिल्डरला हा बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे मागील चेंडूवरती लाजवाब फिल्डिंग आपण पाहिली पण इथे जर आपण पाहिलं तर गॅप मध्ये स्ट्रोक होता आणि संधी नव्हती फिल्डरकडे चौकार इथे येतो नक्कीच या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालंय वाफेगावचे माजी उपसरपंच तथा सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य बिरजूदादा कोरडे यांचं त्याचप्रमाणे त्यांचे स्नेही मित्र आकाशजी संते आकाशजी कोरडे दर्शनजी कोरडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आदिवासी सरपंच चषक 20-25 मध्ये त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत थँक्यू सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे आदरणीय गणेशजी कांबळे साहेबांचा संपूर्ण मित्र परिवार अगदी सदिच्छा भेट देण्याकरता आज मंचावरती उपस्थित आहे तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे
कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व स्वतः सरपंच देखील आहेत गोटेकर गावचे आणि आदिवासी समाजातील क्रिकेटला एक फार मोठा प्लॅटफॉर्म साहेबांनी उभा करून दिला. त्यासाठी गणेशजी कांबळे साहेबांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण आदिवासी समाजातील क्रिकेट देखील खेळाडू देखील पुढे गेले पाहिजेत या गोष्टीची अगदी दक्षता साहेबांनी घेतली आणि ही स्पर्धा आयोजित केली. हुक केला ऑन साईडला, फिल्डर आकेट डीपमध्ये स्क्वेअर लेगला, बट बॉल जाईल थेट बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. थँक्यू डिझन. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 37-37 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी. याआधी एक चौकारही आला, त्यानंतर हा षटकार आणि आणखीन एक लाजवाब फटका. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट, बॉलला थेट पाठवलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना हा सलगचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. सलगचे 2 मोठे फटके आलेत. कदाचित आमचे सिद्दीकजी बाबे सर नक्कीच इथे जर समालोचन कक्षामध्ये असते तर येस हे भिंगडी आहे. चांगला फटका. धावफलक 43, 43 धावा धावफलकावरती आणि चेंडू बाकी आहे. शेवटचा एक लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट इनिंग. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. आता देखील पूल करण्याचा प्रयत्न. बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. फर्स्ट इनिंग कंप्लीट. पहिल्या सत्रामध्ये 43 धाबा बनवण्यात आला आणि 44चा एक चांगला टार्गेट इथे सेट केला टीम कुडशेत टीमने अगेन्स्ट टीम कोथलेकर बी. टॉस देखील आपण करणार आहोत आणि यानंतर होणारी जी लढत आहे टॉससाठी मी आता आमंत्रित करतोय यानंतर जी लढत आहे मानस दोऱ्याचा पाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम तांबडमाळ बी अशी लढत. चला 2 टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचा आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. हॅलो. मग टॉस देखील होईल. इनिंग ब्रेक देखील आहे आणि जेव्हा सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाज आपण ऐकूया विकीजी शिवाळ यांचा. धन्यवाद. चला टॉससाठी यायचं विनंती करतोय तांबडमल बी टीमचे कॅप्टन्स आणि नक्की मानस एंटरप्राइजेस दोरे जबडा टीमचे कॅप्टन्स आपण यायचं टॉससाठी. चला फिल्डिंग लवकर लावून घ्यायचे विनंती करतो शिव स्पोर्ट्स कुडशेत संघ. चला बॅटर जायचं लवकर लवकर विनंती करतो बॅटर. चला मी कोथलेकर बी टीम. चला जायचा बॅटर लवकरात लवकर. चला टॉससाठी तांबडमल बी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा बडा संघ लवकर लवकर आपण करदार पाठवून देते. टॉस कप मध्ये इनिंग झाली आहे.
दत्ता आणि गुरुनाची जोडी मी कोथळेकर बी या संघाकडनं पाहायला मिळते. चला दोरेचा पडा टीमचे कॅप्टन्स लवकर लवकर पाठवून द्यायचे. नक्कीच यापुढे होणारा सामना मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा हा संघ पुरस्कृत केलाय. वाफेगावचे माजी उपसरपंच बिरजूदादा कोरडे तथा विद्यमान ग्रामपंचायत वाफे सदस्य बिरजूदादा कोरडे यांच्या माध्यमातून मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा हा संघ या स्पर्धेत पुरस्कृत केलेला आहे. त्यांच्या विपक्ष तांबडमाळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल या ठिकाणी टॉस का बॉक्स कक्षात लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. चेक. चला दोरेचा पडा टीमचे कॅप्टन्स उपस्थित राहायचे लवकर लवकर. मी नक्कीच बिरजूदादा कोरडे साहेबांना विनंती करतोय त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल. यस नक्कीच बिरजूदादा कोरडे साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. महत्वपूर्ण मॅच एकाला तांबडमाल बी आणि त्यांना फाईट देताना पाहायला मिळते. नक्की मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा अर्थात नक्की बिरजूदादा कोरडे यांनी पुरस्कृत केलेला संघ मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा. तांबडमाल बी टीमचा कॅप्टन कॉल करतोय. छापीच कॉल काटा. कॅप्टन टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल दोऱ्याचा पाडा टीमचे कॅप्टन्स अलेक्स. डिसिजन थोडा पेंटिंग देतोय. आयोजनाबद्दल दोन शब्द. चांगली स्पर्धा आहे. ना भूतो ना भविष्य असे झालेली स्पर्धा पाहुशाल ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा गणेशजी कांबळे साहेबांनी नक्कीच पाहुशाल चांगली स्पर्धा आहे. मुख्य आकर्षण आहे नक्कीच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक आहे. काय सांगाल आयोजनाबद्दल? आयोजन बद्दल बोललं तर आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. खूप खूप आभारी आहे. येस थँक्यू. येस कॅप्टन टॉस जिंकला तर सुनील सर तर काय घेतलं असतं? मी फील्ड गेले असते. नक्कीच या डिसिजन कळवायचा अलेक्स. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते लवकरात लवकर डिसिजन कळवायचा आहे. आयोजनाबद्दल सुनील सर काय सांगाल? चांगली स्पर्धा आहे. शहापूर तालुक्यातील एक मोठा वर्ल्ड कप पाहायला मिळतोय. काय आयोजनाबद्दल दोन शब्द? आयोजन तर भरपूर चांगलं आहे आणि आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. यस त्याचबरोबर चांगलं मैदान आहे पाहायला मिळते. शुभेच्छा असतील. यस डिसिजन कळवायचा दोऱ्याचा पडा संघ लवकरात लवकर. धाव फलकावती 2 धावा. एक गडी बाद 2 बॅटिंग मारबती आता मध्ये रवी वीर पाहायला मिळतोय. इथे रिवर्सचा फटका. प्रॉपर कनेक्शन प्रॉपर एलिव्हेशन प्रॉपर टायमिंग जबरदस्त फटका रवी वीरच्या बॅट मधनं. हा पहिला चौकार मी कोथळेकर बीच संघाकडनं. थँक्यू. धाव फलकावती 6 धावा धाव फलकावती पाहायला मिळतात. फर्स्ट एड बॉक्स लवकर घेऊन जायचे सनी सर. आपण फर्स्ट एड बॉक्स लवकर घेऊन जायचंय. थोडासा नक्की दुखापतग्रस्त झालाय बॅटर रवीवीर. असं नक्कीच आयोजनाच्या माध्यमातून नक्कीच फर्स्ट एड किट सुद्धा नक्कीच आहे उपस्थित.
येस पाहू शकाल या स्पर्धेमध्ये नक्कीच मिलिंदजी फसाळे सर नक्कीच उपस्थित झालेले आहेत आणि पाहू शकाल ते मनोगत व्यक्त करताना पाहण्याच्या स्पर्धेबद्दल 2 शब्द नक्कीच मिलिंदजी फसाळे एक नक्कीच पाहू शकाल व्यावसायिक दृष्ट्या नक्कीच इंजिनियर आहेत. येस कॅमेरामॅनना विनंती करतो नक्कीच इथे मिलिंदजी फसाळे सर नक्कीच या स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलतायत. थँक्यू. खूप छान अशी सुंदर अशी स्पर्धा आज कांबडी सरांच्या माध्यमातून इथे भरली जाते आणि सर्व आदिवासी खेळाडूंना आपल्या भावंडांना इथे खूप चांगल्या अशा वातावरणात खेळायला मिळतं आहे. याच्यापेक्षा मोठी पर्वणी काय असायला पाहिजे हे सांगण्या इतकं 2 शब्दात कधी संपणार नाही आहे. आणि या निमित्ताने जे काही इकडे स्पर्धेचं आयोजन नियोजन अशा सुंदर प्रकारे चालू आहे त्यानुसार प्रत्येक खेळाडूची इच्छा या ग्राउंडवरती खेळायची होईल हे नक्कीच. त्यामुळे खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि एवढ्या चांगलं सुंदर समालोचन मांडल्याबद्दल. थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच फसाळे सर धन्यवाद देतोय. 6 धावा फलक होतो मॅच चालू होती. चला लवकर काही करायचे थोडंसं नक्कीच रथाला आला होता कारण बॅटर नक्कीच थोडंसं नक्कीच इंजर्ड झाला होता. यस पुढील बॉल गोलंदाज सज्ज इथे मात्र नक्कीच पाहू शाल व्हाईट बॉलच्या साह्याने धावू का पुढे जाते 7 या आकड्यावरती. 44चं टार्गेट आहे त्याचा पाठलाग करणं उतरलेला संघ मी कोथळेकर बी हा संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्ग मध्ये रविवीर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय नक्की दत्ता. पुढील बॉल गोलंदाज इथे आडव्या बॅट अक्रॉस द लाईन आहे चांगलासा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षण नक्की डीप मध्ये येतात. एक धाव कंप्लीट थोडंसं फंबलिंग पण तो स्वतःला सावरलं त्या फिल्डरने एक सिंगल मात्र नक्कीच घेतली गेली. 4 रन्सचे मात्र मित्रांनो पॅनल्टी घेऊन खेळतोय मी कोथळेकर संघ. 2 रन्स पाहू शकाल नक्की लेट आल्या कारणाने लेट रिपोर्टिंग आणि 2 रन्स पाहू शकाल ट्रॅक मात्र नक्की सेम पाहिजेत परंतु नक्की त्यांनी परी 2 मात्र नक्की सेम केल्या नाहीयेत त्या कारणाने मात्र नक्की टोटल 4 धावाचा पॅनलाइज घेऊन खेळत आहे कोथलेकर सर. यस दुबऱ्याचा संघ आपला डिसिजन कळवायचंय आयोजनाच्या माध्यमातून सूचना येते. ऑफिशियल कॉल त्याचबरोबर जय श्रीराम चिंपाडा संघ आपण सुद्धा आला सुद्धा लवकर रिपोर्टिंग करायचंय या जवळ मॅच कडे. गोलिंग मार्कमध्ये गोलंदाज सज्जा चांगला बॉल ओव्हरपिचचा बॉल प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तरला चेंडूला नक्कीच हा चांगली लाईन लेंथ दोऱ्याचा बडा वन द टॉस फिल्डिंग बॅटिंग साठी पाहायला मिळेल नक्कीच तांबड मालबी. पहिला ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 1 गडी बाद 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात नक्कीच मी कोथळेकर बी या टीमची धावसंख्या. चांगली स्पर्धा तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अशोक शहापूर तालुका अंतर्गत आई गौदबी स्पोर्ट्स कोठेकर बी आयोजित आदिवासी सरपंच चषक 2025 चांगली स्पर्धा पाहुशाल आजच्या दिवसामध्ये नक्की बिरजूदादा कोरडे साहेबांचं नक्की शुभागमन झालाय. त्याने पुरस्कृत केलेला संघ मानस एंटरप्राइजेस दोऱ्याचा बाडा. नेक्स्ट मॅच मध्ये तांबडमाल बी हा सुद्धा संघ नक्की पाहायला मिळेल. चला जय श्रीराम चिंपाडा संघ आपण आला असं तर नक्की लवकर आपण सुद्धा नक्की संपर्क साधायचा. बॅटिंगला मात्र आता दत्ता तर गोलंदाज मार्फत प्रदीप गावंडा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शिव स्पोर्ट्स कुर्शियात शेवटचा कॉल असेल भरपूर वेळ लावताय. चला घाई करायचे मित्रांनो.
यस गोलंदाज सज्ज. पाठची लागली लिडिंग. येस बॉल निघून चाललाय नक्की फाईनलेगच्या रीजन मध्ये बॉल निघून चाललाय सीमा पार. या बॉलवरती नक्कीच पाहू शाल हाच नशिबाचा चौकार म्हणावाच लागेल. संघर्षमय करणारा चौकार दत्ताच्या बॅट मधनं 4 धावा चौकार. यस थँक्यू. 13 धावा धाव फलकावरती. थोडासा राहत की सास म्हणावं लागेल. हा चौकार आलाय बॅटर दत्ताच्या बॅट मधनं. पुढील बॉल गोलंदाज सज्ज प्रदीप गावंडा. बॅटिंगला दत्ता. आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळतो. वाईड बॉल अवांतर धाव. चौकार नंतर नक्कीच वाईड थोडासा नक्की दबावाखाली गोलंदाज पाहायला मिळतो. प्रदीप गावंडा हा गोलंदाज शिव स्पोर्ट्स कुडशेत आणि त्यांना फाईट देते आई मी कोथळेकर बी. यस पुढील बॉल पुन्हा गोलंदाज प्रदीप. बॅटिंगला दत्ता. इथे मध्ये नक्की दडवा बॅटने स्लाइस करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे नक्की फंबलिंग. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील यात शंका नाही आहे. खराब क्षेत्ररक्षण करणार नाही पाहू शकाल. फुटबॉल स्टाईलने बॉलला मात्र नक्की पाहायला मिळालं तिकडं. टोटल 2 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. अजून करायच्या आता भरपूर गोळा. परंतु नक्कीच गोळा करावा लागतील इथे मात्र नक्कीच. कारण नॉकआउट स्पर्धा आहे. चांगली स्पर्धा आहे. जो जिंकेल त्या संघाची घोडदौड मात्र या स्पर्धेमध्ये नक्की चालू राहील. जो संघ पराभूत होईल तो मात्र घरी जाईल कारण नॉकआउट आहे. बॅटिंगला दत्ता. पुढील बॉल इथे सोनकी स्लाइस करायचा होता. चांगलासा बॉल पाहायला मिळतोय. परंतु नक्की संधीचं सोनं करता आला नाही या बॉलवरती. प्रॉपर मात्र कनेक्शन केला असं तर बॉल थांबला नसता. एक सिंगल नक्कीच कंप्लीट. एका सिंगलच्या सैन्य धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते 17 एकड्यावरती. एक गडी 17 धावा नक्कीच गुरुनाथ यांची बाद झाले होते. त्यानंतर मात्र पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र दत्ता आणि रवीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. बॅटिंगला रवी वीर. वीर ब्रदर्स पाहू शकाल. दत्ता वीर रवी वीर. गोलंदाज प्रदीप. इथे मात्र फ्लिक शॉट पाहायला मिळतोय. फ्लिक ऑफ द रेस. बॉल फेकून दिला गेलाय सीमा पार. रन्स मिळतील 6. षटकार 6 धावा रविवीरच्या बॅटमधनं. हा उत्तुंग बिगिट सिक्सर. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. यस थँक्यू. यस पुढील बॉल इथे सुवर्णगीत बॉल उडवला लागला. मिस टायमिंग आहे. हा झेल पकडावा लागेल. पकडलाय झेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. हा जल्लोष बघा कारण विकेट मात्र कोणाची घेतली आहे रविवीर या बॅटरची. बॅटिंगला मात्र आता मात्र भारत येतोय. भारत वीर बॅटर बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळते. 13 बॉल 25 धावांची गरज असून जिंकण्यासाठी 13 बॉल 25 समीकरण इक्वेशन आहे. बॅटिंग करणार टीम मी कोथळेकर आणि फिल्डिंग करणार टीम शिव स्पोर्ट कुडशेत. पुढील बॉल प्रदीप. सरळ बॅटने मात्र फटका सजवला डीप मध्ये क्षेत्र नक्की येतात. एक धाव तर कंप्लीट केली गेली. क्विकली सिंगल क्विकली कॉल. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 24 धावा धाव फलक 24 ऑन द बोर्ड.
माफ करा, करेक्शन केलं जाते. 12 बॉल 20 धावांची गरज. Yes, 12 बॉल 20 धावांची गरज. चला फिल्डिंग करणारी टीम, विनंती करतोय, चला फिल्डिंग करणारी टीम. कुठच्या संघ जरा सहकार्य करायचंय. ही स्पर्धा तुमची आमची सर्वांचे मित्रांनो चांगलं आयोजन केलेलं आहे. गणेशजी कांबळे आणि त्याचबरोबर नक्की ते ग्रामस्थ मंडळ गोठेकर असेल, त्याचबरोबर गावदुबी स्पोर्ट्स गोठेकर बी, त्याचबरोबर नक्की आदिवासी कलाक्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक असून शहापूर तालुका संपूर्ण नक्कीच कमिटीच्या माध्यमातून चांगली स्पर्धा आहे. चांगलं फॉर्मॅट मध्ये नक्कीच चांगलं मैदानावरती पाहू शकाल. शहापूर तालुका नामवंत मैदान म्हणजे गोठेकरचं मैदानावरती तुम्हाला मात्र नक्कीच खेळणं पाहायला मिळते मित्रांनो. पुढील बॉल स्ट्रेट डाऊन करून फटका मात्र डाऊन द ग्राउंड आहे. डीप मध्ये क्षेत्र येत आहेत. एक धाव तर कंप्लीट. बॅटिंग मार्ग मध्ये फलंदाज पाहायला मिळतोय. बॅटिंगला भारत पाहायला मिळतोय. दत्ता पाहायला मिळतोय. पुढील बॉल पर्यंत गोलंदाज सज्ज विपुल खोडका हा गोलंदाज पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा बॉल जबरदस्त गोलंदाजी विपुल खोडकाच्या माध्यमातून षटक हाताला त्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी. पहिला बॉलवरती एक सिंगल, दुसरा बॉल डॉट. नक्की मित्रांनो पाहू शकाल एक सामना झाला होता सकाळ सत्रामध्ये. बामणे विपक्ष नक्की वाफे त्याच्यामध्ये नक्की 2 बॉल 2 धावा नक्की डिफेंड करून दाखवल्या. 6 बॉल मध्ये 9, 2 बॉल 2. वाफे या संघाने जगू या गोलंदाजांना आणि परास्त केले गेले बामणे टीमला. जबरदस्त जगूच्या माध्यमातून नक्की गोलंदाजी राहिली. पुढील बॉल विपुल खोडका. इथे मात्र पाहू शकाल रन्स मिळतील. एकावर एक फ्री बॉल निघून चला. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप रिजन मध्ये बॉल सीमा पार. लॉंग स्टॉप मध्ये हा येतो नक्की चौकार. 4 धावा. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. आहे अध्यक्ष भारी सरपंच संघटना शहापूर तालुक्याचा. दादा सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या सदाऊस का धाव फलक 29. पुढील बॉल इथे सुद्धा नक्की चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षण नक्की देत आहेत. एक सिंगल कंप्लीट होईल. 38 सर्कल मध्ये नक्की क्षेत्रक्षण येतोय. एका सिंगलच्या सैन्य धावस का पुढे 30 याकडे वरती. 14 धाव्यांची गरज अजून जिंकण्यासाठी. इथे मात्र नक्कीच फक्त पाठचं तोंड उघडलं गेलंय. बॉल चाललाय नक्कीच लॉंग लेग रिजन मध्ये. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या साईने धावसका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. त्याचबरोबर नक्की गोठेर ग्रामपंचायत नक्की विद्यमान उपसरपंच महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांचे शुभागमन झाले. त्याचबरोबर शहापूर तालुक्यातील युवा उद्योजक यादीतील मोठं नाव अर्जुनभाई अधिकारी या साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या आदिवासी सरपंच चषकामध्ये. पुढील बॉल वाईट बॉल. थोडासा दबाव विपुल खोडकावरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करावं लागेल. तर शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की जास्तीत जास्त रन्स डिफेंडिंगला ठेवावं लागतील. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल विपुल खोडका या गोलंदाजाला. थोडासा कान मंत्र मात्र दिला गेलाय. 2 बॅटरच्या माध्यमातून संभाषण झालंय. वाईट बॉल. वाईट बॉलच्या साईने धावू का पुढे जाताना पाहायला मिळते. 33 याकडे वरती. खूप मोठं षटक पाहायला मिळत आहे विपुल खोडकांच्या माध्यमातून. यस गोलंदाज सज्ज विपुल. इथे मात्र नक्कीचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच आहेत परंतु नक्की क्षेत्ररक्षण सुद्धा जबरदस्त राहिलं गेलंय. काय फिल्डिंग केली जबरदस्त. अप्रतिम दर्जाचं फिल्डिंग मात्र पाहायला मिळतं डीप मध्ये. धावस का धाव फलकामध्ये नक्की दोन्ही पुढे जाईल. 35.
9 धाव्यांची गरज. 6 बॉल रणकीद 9 धाव्यांची गरज. 6 बॉल 9 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग लवकर शिव स्पोर्ट कुडशे संघ आपण लवकर फिल्डिंग सजून घ्यायचे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचं पडून त्यांना फाईट देईल तामडमाल बी. यस गोलंदाज सज्ज रवींद्र. स्कोरचा फटका सजवायचा होता. बॉल मध्ये नक्कीच पाहू शकाल डॉट पाहायला मिळतोय. 5 बॉल 9 धाव्यांची गरज. 5 बॉल 9 धाव्यांची गरज. चांगला बॉल पहिलाच बॉल नक्की टाकला गेला गोलंदाज रवींद्रच्या माध्यमातून कुडशेट संघाकडनं. 5 बॉल 9चं समीकरण इक्वेशन आहे. इथे मध्ये बॉल उडवला गेलाय. चांगला फटका मात्र आहे परंतु क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. कारण चुकी सेकंड अटेम्प्ट मध्ये थोडीशी तारंबल उडवली होती परंतु चांगला झेल मात्र कॅरी होते डीप मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धक्का पाहायला मिळतो आता मात्र तिसरा. 3 गडी बाद धावसंख्या 35. अजूनही 4 बॉल रन्स करायचे ते 9. 4 बॉल 9चं समीकरण आहे. नवीन बॅटर विश्वास हा बॅटर पाहायला मिळतोय. या 4 बॉल आणि 9 धावांची गरज. 6 बॉल आणि नक्की इथं 9चं इक्वेशन होतं. त्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते रवींद्रच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये सुद्धा नक्कीच पाहुशा 9 पाहिजे होत्या परंतु डिफेंड करून दाखवल्या होत्या. 2 बॉल 2 सुद्धा नक्की डिफेंड करून दाखवल्या होत्या वाफी या टीमने. परंतु या सामन्यामध्ये काय घडतंय मित्रांनो कारण क्रिकेट आहे काही होऊ शकतं. 4 बॉल 9चं समीकरण. डावखरचा बॅटर बॅटिंगला विश्वास. फिल्डिंग मात्र चेंजेबल पाहायला मिळते. चेंजेस आहेत. इथे सुद्धा नक्कीच बॅटची लागली लिडिंग एज. बॅटरचा संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज रवींद्र. धाव फलकावरती पाहायला मिळते नक्कीच. अजूनही थांबलेला आहे 35 आकड्यावरती. 3 बॉल 9चं समीकरण इक्वेशन. शिव स्पोर्ट्स कुडशेच जबरदस्त गोलंदाजी रवींद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 3 बॉल आणि 9 धावांची गरज. 9 धावा डिफेंड करून दाखवतील का हा सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं असेल. चला बॅटर लवकर लवकर पाठवायचे. यस बॅटर लवकरात लवकर पाठवायचे. कोथळेकर सुखदेव हा बॅटर पाहायला मिळतोय. 3 बॉल 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. कमालीचं षटक पाहायला मिळते. गोलंदाज नक्कीद हा शेनवी नारायणगाव मळेगाव विभागाला बिलॉंग करणारा संघ शिव स्पोर्ट कुडशेत. रवींद्रच्या माध्यमातून गोलंदाजी मात्र जबरदस्त राहिले गेले परंतु विचार केला जाईल तर अजूनही 3 बॉल 9 धावांची गरज. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज असताना 3 बॉल मात्र नक्कीच चांगले टाकले गेले. ऑन हॅट्रिक वरती रवींद्र. रवींद्र तयार. हाफ ट्रॅकचा बॉल चांगलासा आडवा पाठणे चांगलासा फटका चांगला आहे. 1 धाव तर नक्कीच कंप्लीट. 1 धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पाहायला मध्ये नक्कीच 36. 2 बॉल 8 धावांची गरज. 2 बॉल 8चं समीकरण आहे. बॅटिंगला बॅटर पाहायला मिळतोय. सलामीर बॅटर पाहायला मिळतोय. दत्ता सलामीर अजूनही क्रीज वरती. 2 बॉल 8 धावा. वैयक्तिक नक्की 13 वरती खेळतोय. नक्की दत्ताला मात्र नक्की सलामीर आहे. थोडासा नक्की दबाव खाली असेल प्रेशर मध्ये असेल. 2 बॉल 8 परंतु प्रेशर मात्र हटवावे लागले. या बॉल वरती मोठा फटका. वाईड बॉल. 2 बॉल आता मात्र 7 धावांची गरज. 2 बॉल 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
जिंकण्यासाठी पाहायला मिळतील धाबा. 2 बॉल 7 धाब्यांची गरज. येस, गोलंदाज रवींद्र तयार. ओरपीचा बॉल इथे मात्र चांगलासा ओरपीचा बॉल खोदून काढला. एक धाव तर कंप्लीट केली गेली. डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र येत आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साह्याने धाव सगळ्या धाव फलकामध्ये पुढे जाताना पाहायला मिळेल. 39. 1 बॉल 5 धाब्यांची गरज. गोल्डन षटकार मारावं लागेल मित्रांनो. या यादी आपण पाहिलंय मागच्या 3 दिवसामध्ये की 1 बॉल 6 धावा 5 धावा झालेत. गोल्डन षटकार आलेत, परंतु इथे सुद्धा नक्कीच गोल्डन एक मारावा लागेल. एकच मारावं लागेल, परंतु सॉलिड मारावं लागेल. एकच मारावा लागेल, परंतु सॉलिड मारावं लागेल. 1 बॉल 5 धावांची गरज. बॅटिंग मार्क मध्ये दत्ता. पेनल्टी महागात पडते की काय? 1 बॉल 5. हाफ ट्रॅकाचा बॉल इथे मात्र नक्कीच बॉल चालाय नक्कीच लॉंग लेगला. पॅनल्टी मात्र नक्कीच महागात पडली आहे. इथे मात्र विचार केला जाईल. तर हार्डलक संघ देऊया मी कोथळेकर या संघाला नक्कीच पाहू शकाल. कोथळे संघाला नक्कीच हार्डलक आणि वेल प्लेड बॉईज नक्कीच चांगले षटक हाताला गेले. गोलंदाज रवींद्रच्या माध्यमातून 6 बॉल 9 धावा डिफेंड करून दाखवल्या आणि नक्कीच पाहू शकाल परास्त केले गेले. अर्थातच कोथळेकर संघाला शिव स्पोर्ट खुर्शीत या टीमने. चला नेक्स्ट मॅच. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट रवींद्र. थँक्यू सर. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ग्रामपंचायत वाफे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य बिरजूदादा कोरडे यांचं आगमन झालंय. महेंद्रदादा डिंगोरे गोठेगर ग्रामपंचायत उपसरपंचांना विनंती असेल आपण या ठिकाणी बिरजूदादा कोरडे यांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. धन्यवाद.